हॅलो. या दिवेश दिवेश पाटील ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेचच यायचं आहे. आणि GNCC बी टीम आपण मोमेंटम घेण्यासाठी यायचं आहे. GNCC बी टीम सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दीपक मिश्रा आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्याकडून दिवेश पाटील याला मॅन ऑफ द मॅच दिली जाते. चांगली खेळी या ठिकाणी आपण पाहिली. तर मोमेंटम घेण्यासाठी यायचं आहे GNCC बी संघ या आपण. आणि जसं मॅच पुन्हा एकदा चालू होईल आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ साटपादी. नक्कीच आपण पाहतोय मनीष चौधरी. हॅलो चेक. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना सेकंड राऊंड मधील दुसरा सामना आपण पाहूया. एका बाजूला नवली ए संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल रत्नदीप वेवूर संघ. तर वेवूर संघ ह्यांच्या मागे मात्र नवली संघ लागलाय, कारण की पहिला सामना नवली बी संघासोबत खेळला, जिंकला गेला होता. आता नवली ए संघासोबत मात्र खेळ करायचा आहे. इकडे पहिला चेंडू सॉफ्टवेअरने मात्र सिंगल कन्वर्ट केलं जातंय. पहिलाच श्री गणेशा ज्याला म्हटलं जातंय आणि तो श्री गणेशा केला जातोय. पहिल्या चेंडूवरती खातं ओपन केलं जातंय संघाचं वैयक्तिक सुद्धा. पाहूया दुसऱ्या चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न, जास्तच लांब जाताना दिसतोय चेंडू. वाईटचा इशारा, ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. इकडे स्ट्रोक खेळला, गॅप शोधण्याचा प्रयत्न. इकडे गाडी मात्र सुसाट चालली होती, ब्रेक लावला वेळेनुसार आणि त्या वेळेनुसार मात्र गाडी रिव्हर्सला घेतली आणि इकडे विकेट जाता जाता मात्र वाचलाय. चांगला स्ट्रोक खेळला गेला होता, परंतु तेवढंच चांगलं एफर्ट क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. इकडे पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला जातोय सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव. तर यस सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावसंख्येत विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 आपण पाहू शकाल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये पाहूया गोलंदाज काय करतोय. पुन्हा एकदा तेच प्रयत्न पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने सिंगल कन्वर्ट केलं जात आहे. जास्त आगाच केलं जात नाही या चेंडूवरती. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जाते, खराब चेंडूला योग्य ती दिशा. फलंदाजांच्या माध्यमातून पाहूया. 4 चेंडूचा खेळ समाप्त, 4 धावा. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय, परंतु तेवढी ताकद नाही आहे त्या स्ट्रोक वरती. धावा मिळणार नाही आहे. जाणार निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकामधील. स्ट्रोक खेळलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. आता मात्र फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक पहिलं मात्र पाहायला मिळते रत्नदीप वेवूर संघाचं. पहिला षटक होते समाप्त. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. 4 धावा आणि 1 गडीचा पतन मात्र झालाय. तत्पूर्वी देऊया आपण डीजे मास्टरला संधी. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. गोलंदाज होता यतीन. यांच्या गोलंदाजीमध्ये 6 चेंडू ज्याप्रमाणे यतीन याने हाताळले गेले. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च आणि 1 विकेटचं मात्र नुकसान आपल्याला पाहायला मिळालं रत्नदीप वेवूर संघाचं. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोचवला जातोय. नवीन फलंदाज आपण सिद्धार्थ नवीन
फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली गेली होती आणि सुंदर खेळ साकारला होता आपल्या संघासाठी. कुठेतरी अडचणीत सापडला होता संघ, परंतु त्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम सिद्धार्थ याने केलं होता. इकडे पाहूया स्ट्रोक खेळलाय पुन्हा एकदा. त्या स्ट्रोक जो आहे तो सरळ चेंडू जातोय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. इकडे जबाबदारीचं टॉनिक मात्र घ्यावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जर केले तर नक्कीच निर्धाव चेंडू येत जाणार आणि त्या निर्धाव चेंडूने सामन्याचा रंग मात्र वेगळा होणार. इकडे आता गॅप शोधलाय लेग साईडला आपण पाहिलं तर फक्त 3 खेळाडू लावले गेलेले आहेत आणि ऑफ साईडला जर पाहिलं तर ऑफ साईडला आपण 4 खेळाडू पाहू शकाल. तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने चेंडू हाताळला तसंच लेगच्या रिझन मध्ये खेळला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय बाहेर, म्हणजे फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा विकेटचं होते पतन. विकेट क्रमांक 2 रत्नदीप वेवूर संघाला मात्र लागतोय. दुसरा गडी बाद झालाय. फलंदाज 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तर यस गांधीनगर संघ यायचा आपण मोमेंटो घेण्यासाठी. सन्मान चिन्ह असेल या टुर्नामेंट मध्ये. आपण आपला सहभाग नोंदवला आणि या सहभाग देऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम आपण केलंय. त्यासाठी आपण आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. इकडे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं जातंय. पुन्हा सिंगल कन्वर्ट केलं जातंय. स्ट्राईक रोटेट केली जाते. सिद्धूला मात्र स्ट्राईक वरती आणलं जातंय, कारण की मागच्या सामन्यामधील हिरो हा सिद्धू ठरला होता. बॅक टू बॅक 2 चौकार नोंदवले गेले होते. 8 चेंडू मध्ये जमवायचे होते, ते म्हणजे 9 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार नोंदवून पूर्णपणे सामना जिंकण्याचा प्रयत्न त्याने केला आणि सामना जिंकून दिला होता. परंतु इकडे कुठेतरी नजर लागले त्याच्या खेळीला. इकडे जास्त तारीफ झाली मला तरी वाटतंय. बैठक फटका खेळण्याच्या प्रयत्नात सिद्धू आपला विकेट मात्र थांबून जातोय. शॉट सिलेक्शन हा खराब होता आणि या खराब शॉट सिलेक्शन मुळे आपलं विकेट मात्र गमावतोय. फलंदाज झालाय बाद सिद्धू. विकेट क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदीप वेवूर संघासाठी. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावले 9 धावेवरती. 9 धावेवरती पूर्णपणे इकडे धावाच्या गतीवरती मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं गेलंय. गोलंदाज आपण पाहू शकाल नयन बॉलिंग मार्क वरती आहे. नयनने आपलं चांगलं कार्य निभावलंय बॉलिंग मार्क वरती. इकडे पाहूया पुन्हा एकदा खराब चेंडू नयनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपण पाहिलं आणि या ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला. 10 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 सुंदर फटका पाहायला मिळाला. फलंदाज आल्यानंतर चांगलं सेटअप झालाय. पहिलाच चेंडू फेस केला गेला आणि पहिला चेंडू वाईड आला. त्यानंतरचा तो चेंडू आपल्या बॅट वरती आल्यानंतर जो वेगवाने निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळाला. षटक संपलंय. 2 षटकांची समाप्ती झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर 14 धावा स्कोर कार्ड वरती, म्हणजे 7च्या सरासरीने मात्र चाललाय रत्नदीप वेवूर संघ. तर इकडे कुठेतरी रोखण्याचं काम केलं जाणार का गोलंदाजांकडनं. आपल्याला नवली बी संघ हा पराभव होताना पाहायला मिळालं होतं रत्नदीप वेवूर संघाच्या सोबत. आता नवली ए संघ हा खेळ करतोय रत्नदीप वेवूर संघासोबत. पाहूया येणारा काळ येणारा वेळ काय सांगते या सामन्यामध्ये. पाहूया पुन्हा एकदा नवीन गोलंदाज. हा इकडे चकमा दिला. इकडे काय होतंय. इकडे फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. 5वा गडी बाद होतोय. चौथा बाद झाला. धावचित बाद होतोय. फलंदाज चौथा रत्नदीप वेवूर संघ. इकडे धावा येत आहेत आणि तसंच विकेट सुद्धा येत आहेत समोरच्या संघासाठी. नवली ए संघ आपण पाहू शकाल. नवली ए संघासाठी चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विकेट सुद्धा मिळत आहेत. इकडे स्विंग झालाय चेंडू. इकडे वाईटचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. वाईट +1 वाईट व बाईज अशा 2 धावा मिळतील. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. 16 धावा स्कोर कार्ड वरती रत्नदीप वेवूर संघ चांगला खेळ दाखवताना. दोन्ही संघ जवळील संघ आहेत. दोन्ही संघांच्या एकमेकांच्या ज्या खानाखुणा असतात, एकमेकांच्या ज्या खेळी एकमेकांनी पाहिल्या आहेत आणि खेळले सुद्धा आहेत एकमेकांसोबत, तर त्या खेळीचा
प्रत्येकाला अनुभव असेल कोण कसा खेळतोय कोण कसा नाही. आणि इकडे विकेट क्रमांक 5. पुन्हा एकदा धावचित बाद. इकडे धावचित बाद होत आहेत. इकडे कोणतीही कॉलिंग नाही आहे. कॉलिंग ही फार महत्वाची असते आणि आपण कॉलिंग देणार नाही आणि कॉलिंग नुसार आपण रन घेण्याचा प्रयत्न केला नाही तर इकडे आपलं विकेट मात्र मिळत जाणार आणि तेच चुकी होते रत्नदीप वेवूर संघाकडनं. विकेटवर विकेट देताना पाहायला मिळत आहेत. धावा येत आहेत परंतु विकेट थांबत नाही आहेत. विकेट मात्र जात आहेत. इकडे 5वा फलंदाज धावचित बाद झालाय तर पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जातोय. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 येणारे 4 चेंडू अजूनही बाकी असतील. चांगली गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. इकडे पुन्हा एकदा स्विंग केलं जात आहे. आपल्या बोटांच्या साहाय्याने मात्र चेंडूला हवेमध्ये लहरवण्याचं काम सातत्यपूर्वक करतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी हाताळतोय हर्षद. आपण पाहू शकाल सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजीनं. हा पुन्हा एकदा पाहूया धावचीची संधी येते का. इकडे मात्र पूर्ण होते कंप्लीट होतंय. सिंगल धाव कंप्लीट होतंय. या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 धावा. स्कोर कार्ड वरती 18 धावा जाऊन पोहोचतायत. इकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव मिळेल. तर सिंगल मिळतो. या सिंगल धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 19 धावा. अजूनही चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटचा 19 धावा स्कोर कार्ड वरती. 17 चेंडू मध्ये 19 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे शेवटचे 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये किती धावा खर्च होईल गोलंदाजाकडनं. इकडे ट्रॅव्हल होते. आता मात्र चेंडू जाणार चौकारासाठी. मस्तकाला दस्तक येते. आता चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. इकडे चौकाराने धावसंख्येत वाढ होईल. तिसरं षटक जे प्रगतीपथावरती होतं तो होतोय समाप्त. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल रत्नदीप वेवूर संघ यांची धावसंख्या 5 गडीच्या मोबदल्यात 23 धावा. स्पीडअप ठेवा विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप ठेवा. तर 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. वेवूर संघ आणि नवली ए संघ आपण सामना खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही संघ एकमेकांचा चांगला खेळ दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 घेऊन येते गोलंदाज तुषार. पाहूया इकडे गोलंदाजाच्या डोक्यावरनं सलामी देऊन जातोय चेंडू. पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा. इकडे 4 धावा पुन्हा मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. नंतरचा हा 4थं षटक सुरुवात होणारच. पहिला चेंडू हाताळलाय आणि त्या पहिला चेंडू आपण पाहू शकाल गोलंदाजाच्या डोक्यावरनं सलामी देत चेंडू निघून गेला चौकारासाठी. 4 धावा. आता स्वीप करून मारण्याचा प्रयत्न. पाहूया धावचीची संधी आणि हुकली जाते. एक चोरटी धाव जी म्हटली जाते ती चोरटी धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 28 धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती 28 धावा आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सुंदर फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहत राहणार. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 32 रन. ज्या अपेक्षा लावल्या गेल्या होत्या रत्नदीप वेवूर संघाने फलंदाजांवरती ते फलंदाज मात्र कारीगिर ठरले नाहीये आणि इकडे ज्यांच्याकडे अपेक्षा नव्हत्या ते फलंदाज मात्र अपेक्षेत उतरतायत आणि आपलं काम पूर्ण करतायत. आपल्या संघाला मजबूत स्थिती कुठे प्राप्त होईल हे त्यांच्याकडनं केलं जात आहे. इकडे धावांचा डोंगर रचला जातोय. गोलंदाज काय व्हेरिएशन करेल हे पाहूया. इकडे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर आहे असं दर्शवला जातोय. वाईट इशारा दर्शवला जातोय.
33 धावा. पुन्हा स्ट्रोक चांगला, पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. इकडे काय घडतंय हे मात्र कळत नाहीये. तर नवली ए संघाच्या सर्व खेळाडूंना हे काय घडतंय, हे क्या हो रहा है, हे मात्र प्रश्नचिन्ह सर्व त्या खेळाडूंवरती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा चांगला खेळ फटका पाहायला मिळते. पाहूया क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 37 रन, 37 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल घेतला जातोय. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय. इकडे सिंगल घेतलं जातंय. 38 आणि 39 रन चा हा टार्गेट मात्र सेटअप केला गेलाय. 39 धावांचा लक्ष्य मात्र उभारला गेलाय. पाहूया जीएनसीसी बी टीम तुमचा कर्णधार नक्कीच आपण पाहू शकाल आगवण टीमचा सुद्धा इथे आगमन झालाय. आपण मुरबा गावामध्ये जी स्पर्धा पाहिली लकी चषक, त्या लकी चषकावरती नाव कोरणारा संघ आगवण संघ, वामिका स्टार हा संघ आपण पाहू शकाल. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. तर या स्पर्धेतील हाय स्कोर असणार आहे 40 धावा आणि हा सेकंड 39 धावा आपण रत्नदीप वेऊर संघाकडनं पाहिल्या आणि 40 धावा जे पाहिल्या मागच्या सामन्यामध्ये साई गणेश सातपाडी या संघाने मात्र 40 धावांचा लक्ष दिला गेला होता जेएनसीसी बी संघाला. पाहतोय वाट साई गणेश सातपाडी संघ कोणता संघ जिंकणार आहे आणि कोणता संघ आमच्या सोबत खेळणार आहे. परंतु अजूनही येणारे 24 चेंडू हे मात्र आपल्याला सांगणार आहेत कोणत्या संघाकडे हा सामना वळतोय आणि कोणता संघ पुढे जातोय आणि कोणता संघ या स्पर्धेपासून लांब जातोय. तर नवली ए संघाला मात्र विजयासाठी 39 धावांचा लक्ष्य उभारला गेलाय. पाहूया गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल. पाहूया पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू फुल टच चेंडू होता. इकडे चुकी झालंय, लेग स्टिकच्या खूपच बाहेर आहे असं दर्शवलं जात आहे. वाईड व बाईच अशा 2 धावा मिळतील. गिफ्ट मध्ये 2 धावा दिल्या जात आहेत. पाहूया पुन्हा एकदा फुल टच चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. सिद्धू चेंडूला पकडला जातोय, फेकला जातोय, कोणतीही धावा मिळणार नाहीयेत. पहिला चेंडू मात्र हाताळला गेला. पहिल्या चेंडू वरती वाईड व बाईज आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू बघितलं तर निर्धाव. 1 चेंडू 2 धावा. इकडे पुन्हा खराब चेंडू. नोचा इशारा पंचांकडनं येतोय. नो पाहायला मिळेल आणि या नो चेंडूनं पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3. 1 चेंडू 3 धावा. खर्च इकडे जास्त होताना दिसतोय गोलंदाजाकडनं. हा आता चांगला चेंडू आहे. यष्टीरक्षक सुंदर यष्टीरक्षण करताना फलंदाज होईल बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक पहिला इकडे लागलाय तो म्हणजे नवली संघाला. कुठेतरी नवली संघ घाई करताना दिसतोय. आपण फलंदाज बाद झालाय. यतीन मात्र बाद झालाय. आपल्या संघासाठी चांगलं योगदान मात्र त्याला देता आलं नाहीये.
तर नक्कीच RGB लवर जे असतील त्यांचे थोडेसे धडधड वाढले असेल, कारण की 6 गडी बाद झालेले आहेत राजस्थान रॉयलचे आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे राजस्थान रॉयलला. पाहूया सामन्यामध्ये काय होणार आहे. तत्पूर्वी आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला सामना पाहायला मिळतोय नवली वर्सेस रत्नदीप वेवूर संघ. पाहूया पुढचा चेंडू, फुलटो चेंडू ट्रॅव्हल होत आहे क्षेत्ररक्षकाला, मात्र दस्तक देऊन जातोय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दमदार दर्जेदार चौकार, 4 धावा. तर पाहूया इकडे चौकार आला. या चौकारानिशी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती हळूवारपणे वाढतंय. 8 धावा खर्च जास्त होत चालला. इकडे 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे अजूनही. पाहूया या 2 चेंडू मध्ये खर्च येईल जास्त की खर्च कमी होईल. इकडे खर्च जास्त होणार आहे का, तर पाहूया. पंच पाहणी करतील. आपण लांब राहायचंय, जे खेळावं त्याने लांब राहायचंय. पंच पाहणी करतील. कोणी जाऊ नका, प्लीज रिक्वेस्ट असेल, कोणी जाऊ नका. आपले जे तिन्ही पंच आहेत ते तिन्ही पंच आपलं काम, आपली पाहणी मात्र करतील आणि आपल्यापर्यंत जो डिसिजन आहे त्यांचं ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर यस, चौकार पंचांकडनं डिसिजन दिला जातोय. नो +4 म्हणजे 5 धावा. यस, पंजा मात्र ओपन केलाय. 5 धावा मिळतील. इकडे महागड षटक होताना जाताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या तर 13. 4 चेंडू मध्ये 13 धावा खर्च खराब होताना दिसतंय. रत्नदीप वेवूर संघाकडनं कुठेतरी खराब होताना दिसतंय. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 14 धावा. 1 षटक 14 धावा. महागड षटक झालाय. 39 धावांचं लक्ष आहे आणि 39 धावांचा पाठलाग करत असताना आपण नवली संघ ए पाहू शकाल 14 धावांवरती जाऊन पोहोचलाय 1 षटकामध्ये. 6 चेंडू मध्ये 14 धावांचा खर्च मात्र पाहायला मिळाला. थोडंसं स्पीडअप ठेवा, विनंती असेल, स्पीडअप ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. पुढचे उर्वरित सामने जे आहेत ते आपल्याला खेळवायचे आहेत. अजूनही बी पॅनल जो आहे तो आपल्याला खेळवायचा आहे, ह्याची नोंद ठेवा. इकडे पाहूया पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षक फेकतोय. इकडे नक्कीच फलंदाज बाद झाला असता तर इकडे नवीन फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि प्रेशर थोडस फलंदाजावरती वाढलं असतं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा. फुलटो चेंडू इकडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. इकडे चेंडू अडवला जातोय साहिल कडनं. सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक साई. इकडे पाहूया पंचांकडे क्राऊड केला जातोय. मोठा क्राऊड पाहायला मिळतोय पंचांकडे, परंतु पंच मात्र यस, पंच सॉफ्ट डिसिजन आहे, नॉट आउट. आणि थर्ड एम्पायर कडे मात्र हा डिसिजन जातोय.
येस, नोट आउट असणार आहे हा फलंदाज. पाहूया मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 17 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रिंकेश इकडे चेंडू लांब हाताळलाय, लेग स्टिकच्या बाहेर आहे, वाईड मिळेल. चेंडूचा खेळ संपलाय. 3 येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा. रिंकेश फुलटो चेंडू, ट्रॅव्हल होते चेंडू, पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणार पुन्हा एकदा चौकारासाठी. 4 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 22. 22 धावा. धावांची गती मात्र वाढवले. इकडे कंजूस गोलंदाजी करावी लागेल, कंजूसाही दाखवावी लागेल सामना जिंकायचा असेल तर रत्नदीप वेवूर संघाला. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडू पर्यंत पोहोचलाय. सिद्धू चेंडूला पकडलं जातोय, फेकलं जातोय, सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढ. 23. 23 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडू मधला संपर्क झालेला नाहीये. चेंडू जातो निर्धाव. षटक क्रमांक 2 होतोय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती नवली ए संघाची 23 धावा स्कोर कार्ड वरती. 23 धावा आपण पाहू शकाल. 39 चा लक्ष्य. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहायला मिळत आहेत. अजूनही आवश्यकता असेल ती म्हणजे 16 धावांची. 12 चेंडू 16 धावा. सामन्यात रोमांच वाढलाय. पाहूया येणारा काळ आणि येणाऱ्या 12 चेंडू कोणासाठी लाभदायक ठरतात आणि कोणासाठी त्रासदायक. पाहूया कोणासाठी त्रासदायक ठरणार आहेत आणि कोणासाठी लाभदायक ठरणार आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज जाऊया. ओमकार थोडस स्पीडअप ठेवा, विनंती असेल. रत्नदीप वेहूर संघ स्पीडअप ठेवा. अजूनही आपल्याला बी पॅनल हा खेळवायचा आहे, ह्याची नोंद ठेवा. आजच्या या रात्रीतनं आपण पाहू शकाल शिवराज्य क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा 2024 चा हा महासंग्राम. आजची पहिली रात्र आणि पहिलाच फुलटो चेंडू हाताळलाय. पाहूया धावचीची संधी. क्षेत्ररक्षक जसा धावत चेंडूला पकडलं गेलं आणि पकडल्यानंतर अचूक फेकी आणि गोलंदाजानं फेकीला सुंदररित्या कनेक्शन केलं आणि यष्ट्यांना लावलं गेलं आणि फलंदाज मात्र जसा धावत गेला होता तसंच धावत परतावं लागेल. आपल्याला बॅक टू द डगआउट तर असं पकडावं लागेल. फलंदाज होईल बाद. विकेट तर होतोय पतन नवली संघाचं. दुसरा गडी बाद झालाय, दुसरा धावचीत बाद झालाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा अजूनही आवश्यकता असेल. 11 चेंडू मध्ये समीकरण. 11 चेंडू आणि 16 धावा. सॉफ्ट हँडने खेळलं जातंय, हलक्यात ढकललं जातंय. चेंडूला सिंगल कन्वर्ट केलं जातंय. समीकरण 10 चेंडू आणि 10 चेंडू 15 धावा. एक चौकार जरी आला तरी सामना हळूहळू जवळ येऊ शकतो. इकडे काय घडतंय, पुन्हा पंचाकडे क्राऊड पाहायला मिळतोय. तर याच दोन्ही पंच आपले डिसिजन घेत आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसिजन आपण पाहू शकाल. पंच आउट असं दर्शवलंय परंतु थर्ड अंपायर कडे मात्र डिसिजन पोहोचवला जातोय. पुन्हा पाहूया आपण. तर यस वाईड असेल. वाईड वर विकेट. एक धाव मिळेल परंतु विकेट सुद्धा मिळेल आणि विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 3. तिसरा विकेट मात्र सापडतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 25. अजूनही आवश्यकता आहे 14 धावांची. 10 चेंडू 14 धावा. समीकरण 10 चेंडू 14 धावा. इकडे मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न होता.
बॅट वरती तेवढा चांगला कनेक्शन झालेला नाहीये. सिंगल धाव मिळते. समीकरण बदलते पुन्हा एकदा. 9 चेंडू आवश्यकता आहे ती म्हणजे 13 धावा. 9-13. समोरच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. खोलगट टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातो निर्धाव. जसा चेंडू निर्धाव जाणार तसा प्रेशर फलंदाजावरती वाढेल. 8 चेंडू आवश्यकता 13. 8-13. पाहूया पुन्हा एकदा ओमकार स्वीप केलाय चेंडू. हा चेंडू वरती पूर्ण चित्र होत आणि क्षेत्ररक्षकाला मात्र चकमा देऊन चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा आणि या 4 धावेने जो प्रेशर आपल्या डोक्यावरती होता तो प्रेशर हटवलाय. तो प्रेशर रिलीज केलाय समोरच्या गोलंदाजावरती आणि आता भाग पडलाय. प्रश्नचिन्ह हा डोक्यावरती आणलाय रत्नदीप वेवूर संघाच्या. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. अजूनही 7 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 9 धावांची. 7 चेंडू 9 धावा. सात चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू असेल ओमकारांच्या गोलंदाजी मधील. इकडे सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी झाले परंतु धावा मिळणार नाही आहेत. षटक क्रमांक 3 होईल समाप्त. आता समीकरण बदलतंय. आता समीकरण सांगतंय चेंडू आहे 6 आणि धावा जमवायचे आहेत 9. उलटा सुलटा 6-9. पाहूया काय घडणार काय बिघडणार येणाऱ्या चेंडूवरती कळणार. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. देऊया डीजे मास्टरला संधी. तर यस आपण रत्नदीप वेवूर संघाचा विचार केलं तर 5 गडी बाद झाले होते. 5 विकेट त्यांचे होते आणि नवली संघाचं आपण पाहिलं तर नवली संघाकडे 3 विकेट. म्हणजे नवली संघाने जरी 8 धावा जमवल्या तरी सामना विजयी होऊ शकतो नवली संघ. पाहूया विकेट्सवर सामना विजयी दिला जाणार आहे याची नोंद ठेवा. इकडे सुंदर फटका. इकडे फटका चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. 4 धावा. आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू 5 धावा. 5-5. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पाहूया नवली संघ की रत्नदीप वेवूर संघ. इकडे सॉफ्ट हँडने खेळलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचं काम केलं जात आहे. इकडे सिंगलने ढकलण्याचं काम हे फार महत्वाचं असणार आहे. परंतु सिंगल खेळणं हे फलंदाजासाठी कठीण जातं. चौकार खेळणं हे सोपं असतं फलंदाजासाठी परंतु जेव्हा सिंगल खेळण्याची वेळ येते तेव्हा थोडासा प्रेशर हा फलंदाजावरती असतो आणि प्रेशर मध्ये कधी कधी त्या सिंगल साठी आपलं विकेट ही गमवावा लागतो नाहीतर चेंडूही डॉट होऊ शकतो. 4 चेंडू 4 धावा. परंतु विकेट आहेत रत्नदीप वेवूर संघाचे 5 आणि नवली संघाचे 3. इकडे जरी 4 धावा जमवल्या 3 धावा जरी जमवल्या तरी सामना जिंकू शकतो नवली हे संघ. 4 चेंडू 4 धावा. पाहूया पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं जातोय. तर मी विनंती करीन मिस्टर दिवेश साई गणेश सातपाटी संघ. मिस्टर दिवेश टॉस साठी येऊन राहायचं इथे आपण. इकडे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं जातंय. पुन्हा एकदा सिंगल कन्वर्ट केलं जातंय. दोन चेंडू 2 धावा. परंतु 1 धाव जरी जमवली तरी सामना जिंकू शकतो. इकडे 1 धावा रोखायचा आहे. 1 चेंडू निर्धाव घालायचा आहे. पाहूया 39 धावा होत्या. महागडं पडलं तो पहिला षटक. तिथे 14 धावा खर्च झाल्या होत्या आणि तोच षटक इकडे महाग ठरतोय. 14 धावांचा तो षटक आपण पाहिला होता पहिला आणि त्या षटकामध्ये खूप महागडं षटक झालं होतं आणि पकड मात्र बनवली नवली संघाने आणि सामना जिंकला नवली संघ. अभिनंदन. तर पुढचा सामना आपण पाहूया. 3rd राऊंड. एका बाजूला नवली संघ
ए आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाटी संघ. तर तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच जाईल हर्षद गलत.